विघ्नेश फायटर या संघाचा एकेरी धावेने. बघा एक महत्वाची मॅच आहे. कोणत्या दिशेने क्वालिफायची रेस काय असेल या सामन्यावर कुठेतरी अवलंबून असेल. कोणता संघ क्वालिफायच्या रेसच्या दिशेने जलद गतीने धावतोय. समर्थ बॉयज 14-32 लगातार 2 विजय घेऊन. तर विघ्नेश फायटर या संघाचा विचार केला तर एक पराभूत स्वीकार करावी लागली. फुलटा चेंडू, चेंडूला गेल्यापर्यंत सुशांत सज्ज नव्हते अखेरकार पोचले गेले. एक महत्वाची बाब. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 2. मोठा फटका. सुशांत थोडीशी घाई करताना आता मैदान सोडावं लागेल. कमांड डीजे. थँक्यू. नवीन बॅटर सूर्यकांत पाटील मागच्या मॅच मध्ये सुरू झाले होते पण थोडस थांबलं गेले. मैदानाच्या आतमध्ये सुरू. हलक्याने घेऊन काढलं सुरू. पहिला श्री गणेश करतोय आपल्या वैयक्तिक एकेरी धावेने. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 3. हलक्याने चेंडूला प्लेट केलं गेलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 4. बघा पहिल्या षटकामध्ये काय घडलं गेलं. पहिल्या षटकामध्ये मोठा हादरा. सुशांतला आपण बॅक टू द डगआउट जाताना पाहिलं. विघ्नेश फायटर संघातील एक बलाढ्य खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे. मोठे फटके कधीही कोणत्याही क्षणाला खेळू शकतो. सुशांतचा विचार केला तर खूप असे सामन्यात जे आवर्जून उल्लेख करावा लागतो की सुशांतने 1 बॉल 4 आतापर्यंत 3 ते 4 सामने आपल्या संघासाठी विजयी पद मिळवून दिलं होतं. त्याआधी घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. थँक्यू. दुसरं षटक प्रथमेश आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करणे सुद्धा महत्वाचं असतं. हलक्याने चेंडूला घेऊन काढला. सिंगलने धावफलक पुढे सरकत. क्राऊड सुद्धा वाढणार आहे. बघा दोन्ही संघांचा विचार केला तर जिकडे कार्यसम्राट नगरसेवक चषकामध्ये खेळत दोन्ही साईडून सपोर्ट बेस एवढा होता. विघ्नेश फायटर असो की समर्थ बॉयज 14-32 दोन्ही संघाचा सपोर्ट खूप तिकडे होता. तसं शैलेजीकडे उल्लेख सुद्धा केला होता. येस आमचे ऑफिशियल अंपायर विवेक पाटील सर वाईटचा इशारा की कारगिल मधून आम्हाला वाटतच सुद्धा नाही की आम्ही मोरे गावात खेळतोय. हा सपोर्ट असतो कोणत्या संघाचा एखाद्या. हलक्याने चेंडूला घेऊन काढला आर्चिसनी. 1ने धावफलक पुढे सरकताना. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकार दी. हलक्याने चेंडूला घेऊन काढला. आर्चिसला सुद्धा माहिती आहे की विकेट टिकून खेळणं मैदानाच्या महत्वाचे आहे. पहिला ब्रेक थ्रू लवकर आलाय. हलक्याने चेंडू 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 11.
शेवटचा आणि अंतिम चेंडू हलक्याने गेलो. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती धावफलकर धावा 12. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. तुझ्या विना नाही मला पाणी पड हे माझे गट्टे तुला थँक्यू. चला मंडप डेकोरेटर दुर्गाजी यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. मंडप डेकोरेटरचे ओनर दुर्गाजी यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. तुम्ही सुद्धा प्लीज. सुरेख 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 सुरेख. डॉट वर सुद्धा आपण आवाज आवाज होता. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढणार आहे की प्रत्येक डॉट आणि प्रत्येक सिंगल वरती फक्त अंडरम बॉक्स मध्ये जल्लोष केला जातो. 2.1 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकार धावा 12. फुलटा चेंडू ऑन साइडला फटका चांगला. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. पूर्णपणे आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्या गेल्या चेंडूवरती. 13 धावा धावफलकार. 2 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. बघा सूर्यकांत पाटील आणि सुरू आर्चिसला सुद्धा माहिती आहे. अरुणजी चौगुले साहेब यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने स्थानबंद व्हायचं आहे. अरुणजी चौगुले साहेब विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थानबंद व्हायचं आहे. तुमचं सुद्धा साई माऊली क्रिकेट क्लब आयोजित गुरव काका व कासुरुंग बाबा स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. दोन चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकार धावा 13. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅट का किनारा विकेट कीपर का सहारा मिळते हुए पण डॉट चेंडू. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 13. मेराचं इक्वेशन. प्रत्येक डॉट वरती आवाज सुद्धा वाढला गेला आणि प्रत्येक सिंगल वरती सुद्धा टाळ्या वाजल्या जातील. 3-13 मॅच दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच कारण की आपण 3ऱ्या राऊंड मध्ये आलेलो आहोत. हलक्या हाताने खेळण्याच्या नादात पुन्हा एकदा डॉट. सूर्यकांत पाटील मागच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. आक्रमक खेळ करत होता पण आता मध्ये सिंगलच्या नादात 2 निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 13. चला प्लीज थोडस वेळ कमी करा. यस 15 मिनिटाचा अवधी सुद्धा आहे. 15 मिनिटात 4 षटक हाताळून सुद्धा झाले पाहिजे. या गोष्टी सुद्धा मांडवा. उर्वरित 2 चेंडू 13 धावा. ऑफ साइडला बॅकफुटरला ऑफ साइडला हलक्या हाताने खेळून. आता माहिती आहे 2 डॉट नंतर जर का मोठा फटका खेळण्याच्या नादात अजून एक चेंडू डॉट झाला तर तो प्रेशर सुद्धा असेल. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 14. शेवटचा आणि अंतिम चेंडू 3ऱ्या षटकातील. हलक्या त्याने चेंडूला घेऊन काढलं. एकीने धावफलक पुढे सरकताना 3ऱ्या षटकाची समाप्ती. धावफलकार धावा 15. बघा आमच्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल प्लीज ब्लॅक पडदा आहे त्याच्यावरती जोर टाकू नका. ब्लॅक पडद्यापासून थोडस लांब उभे राहा. पैसा हाताला फेज पैसा आकाशी पोराच कोंबड केस रे. आकाशी पोराच कोंबड केस. आकाशी पोराच कोंबड केस.
थँक्यू 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 तुझे शेवटचा आणि अंतिम षटक आपल्या संघासाठी पियुष. हलक्या त्याने चेंडूला ऑन साईडला घेऊन कडे पियुष मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घालून खेळतोय. कारण सुद्धा आहे की पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता त्याच्या विरोधात फटके मोठे फटके एक्झिक्यूट केले जातील का? सुरू आणि आर्चिस मध्ये क्षमता आहे. इथून जर का एखादे दोन मोठे फटके आले तर धावफलकाला जसं धावफलक पाहिजे तसं विघ्नेश फायटरला मिळेल. ऑन साईडला फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं, चेंडूला फेकी केले, गॅदर करता आला नाही. एक धाव कंप्लीट. बॅकअप सुद्धा चांगला आहे. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 17 खतराचं इक्वेशन. इकडून खतरा कोणता संघासाठी? विघ्नेश फायटर संघ थोडासा विचार केला तर मागच्या दिशेने जातो दिसतोय. पण इकडून जर का एखादा मोठा फटका आला तर धावफलक बॅलन्सिंग सुद्धा होऊ शकते. पण कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा समर्थ बॉयज 14-32 संघाने खूप चांगला केलाय. एकही मोठा फटका या सामन्यामध्ये अजून आलेला नाही आहे. जसा उल्लेख केला मोठा फटका आलेला नाही. क्षेत्ररक्षण चेंडू अडलं गेले. एक जमेची बाब. डायरेक्ट हिट आहे. डायरेक्ट हिट मध्ये दुसरी धावेचा प्रयत्न. चेंडू अडला गेला. एक जमेची बाब असेल. चेंडू कशा प्रकारे अडला गेला ते नंतरला पाहायला जाईल. पण अखेरकार चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला ती जमेची. 3 चेंडूंचा अजूनपर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. स्ट्रेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावतीच्या रूपात गडीबाद. कमॉन डीजे. थँक्यू. साई वाळंजी यांना विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येऊन स्थान बंद व्हायचं आहे. तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत. चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 18. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. फटका चांगला, पॉवरफुल पण क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 19. शेवटचा आणि अंतिम चेंडू. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला तर बॉल टू बॉलचं इक्वेशन असेल. जर का सिंगल अंडर बॉल आलं तर धावफलक 24च्या आत राहील. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा चेंडू ऑन साईडला. फटका चांगला. आर्यननी चांगल्या चेंडूला फील्ड केलं गेलं. आर्चिस पोचतील मला अखेरकार चेंडूला डॉट. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकावरती धावा 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 21 धावेचा आव्हान असणारे समर्थ बॉयज 14-32 या संघाला. नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने होतोय. अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध वक्रतुंड सीसी. अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध वक्रतुंड सीसी. सरमय संजयजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार विनंती असेल. पहिला चेंडूला कट केलं गेलं. यष्टीरक्षक थोडेसे दूर राहिले.
मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेतोय, पाहू शकता युट्यूबच्या मेन स्क्रीनवरती सुद्धा. हलक्या त्याने चेंडू ऑफ साईडला घेऊन काढलं. वक्रतुंड नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. थँक्यू. चला सामन्याच्या दिशेने वळतो. एक महत्वाच्या मॅच मध्ये विघ्नेश फायटर संघ 24+ धावफलक उभारू शकले नाही आपल्या संघासाठी आणि 21 धावेचा अवमान. हलक्या त्याने चेंडूला ऑन साईडला घेऊन काढला. 3 चेंडूचा आतापर्यंत घेस झालाय धावफलकामध्ये. सिंगलला जास्त महत्व. 3 धावा. ऑफ साईडला हलक्या त्याने सुशांत जलद गतीने चेंडूवरती आले तर फेकी झाले. अंपायरकडे दाद मागितली होती. 4 चेंडूचा आतापर्यंत घेस झाला धावफलकाला धावा 4. बॅकफुट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेल स्टिपला गेला नाही आणि सिंगल कंप्लीट. बघा जर का कुठे जेल टिपला होता तर पहिला ब्रेक थ्रू लवकर आला असता, पण तो होणार नाही. तसं सिंगल मैदानात त्यातमध्ये गौरीशला सुद्धा आपल्या संघासाठी महत्वाची खेळी खेळावी लागेल, कारण की सिंगलला जास्त महत्व कशा प्रकारे दिलं जातं. शेवटचा चेंडू यष्टी रक्षकाची साथ कुठेतरी गोलंदाजाला थोडीशी कमी पडते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 6. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला. फुलटॉच चेंडू, या फुलटॉच चेंडूवरती दिशा नेव्हिलला लवकर आणलं गेले. नेव्हिल काका यांना गोलंदाजीसाठी लवकर आणलं गेलं याचं कारण सुद्धा आहे, कारण की इथून जर का एखादा ब्रेक तो एखादा डॉट सामन्यामध्ये बॅक करू शकतो. अटॅकिंग फील्ड आपण पाहू शकतो. सुशांत आणि आर्चिसला पुढे उभे आहेत. 1 चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 7. कट 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 केलं, फक्त चेंडूला दिशा दाखवली गेली. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 8. एक महत्वाची मॅच आणि एक महत्वाचा गोलंदाज नेव्हिल काका गोलंदाजी मारवरती, आणि या सामन्याचा लेखाजोखा कुठेतरी या गोलंदाजावरती सुद्धा अवलंबून लवकर या गोलंदाजाला आणलं गेलं. दिशा आणि यांना सुद्धा माहिती आहे की जर का गोलंदाज सुद्धा चांगला आहे तर कशा प्रकारे खेळून काढायचं आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 9. 3 चेंडू नेव्हिल काका यांचे महत्वाचे 3 चेंडू असेल. जर का इथून एखादा खराब चेंडू आला त्या खराब चेंडूवरती पूर्णपणे प्रहार केला जाईल. बॅकफुटवर आले, टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला घेऊन काढला. जलद गतीने चेंडूवरती आले होते. सिंगल कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. धावफलक धावा 10. 10 रन 10. सुशांत थोडेसे हल्ले होते. सूर्यकांत पाटील त्या इकडे बॅकअप देतील. 5 चेंडूचा आतापर्यंत घेऊ झाला. धावफलक धावा 11. 11. ऑन साइडला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर नेव्हिल काका यांच्या गोलंदाजीवरती 6 धावा. जो प्लॅन कुठेतरी आखला होता तो फसला गेला. 6 सिंगल आले गेले. समर्थबाई 14-32 घेऊया ब्रेक, ऐकूया डीजेला.
थँक्यू. अजनला सुद्धा आता लवकर आणलं जाते कारण की शेवटच्या षटक हाताळण्यासाठी जाणला जातो पण आता जबाबदारी. फटका चांगला सिंगल सिंगल. नेविल काका यांच्या पायाला वेध काही घेतला नाही चेंडू आणि सिंगल. समर्थ बॉयच्या डगआउट मध्ये टाय सुद्धा वाजतायत आता. 13 धावा धावपळकरती. ऑफ साइडला ड्राइव्ह सीमारेषा पार. कमांड डीजे. गोल 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 कवरेला कबूतर गोल 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 कवरेला. रिवर्स आयन कुठेतरी काहीतरी नवीन. आता डगआउट मधून आवाज नाही येणार. प्रेक्षक वर्गांचा आवाज जास्त होईल. काही नवीन नको. 3 चेंडू 17 धावा. बॅकफुटर टॅपच्या सहाऱ्याने सीमारेषा पार जातोय का चेंडू. येस कॉंग्रॅच्युलेशन समर्थबाई. 14-32 अँड हार्ड लक विघ्नेश फायटर.